छन्न आणि कंठक घोडा हे सिद्धार्थ गौतमाला निरोप देऊन आल्यावर आपल्या अतिशय दुःख आपल्या त्यावेळेला त्यांनी राजवाड्यात प्रवेश केला आणि जसं काही त्यांना त्या नगरीमध्ये नगरी अशी जे भकास दिसली, कारण ती नगरी जरी कमळाच्या फुलांनी सजलेल्या म्हणजे त्या नदीवर जसं कमळाच्या फुलाचा कापा होता, परंतु ती नदी आणि ती नगरी त्यांना कशी वाचली, अतिशय भकास वाचली आणि या सर्व प्रजा त्या ठिकाणी ते छन्न आणि कंठक घोडा पाहून त्या घोड्यावरती त्यांना सिद्धार्थ गौतम आपला आवडता राजपुत्र त्या ठिकाणी दिसला नाही, म्हणून ते सर्व रडू लागले, आक्रोश करू लागले आणि यशोधरा सुद्धा त्या ठिकाणी तिला असं वाटलं, अगोदर तिनं आपल्या पतीला जाण्याची अनुमती दिली होती, परंतु ती सर्व विसरून गेली, कारण तिला असं समजलं की आता छन्न आणि राजपुत्र यांच्या संवाद होणे वापस येतील, परंतु तसं काही झालं नाही आणि तिला स्वतः ती बोलू लागली महिलासोबत की माझा एकुलता एक बाळ राहुल, त्यांना अजून त्याच्या पित्याचा चेहरा बघितला नाही आणि एवढा निर्दयी कसा पिता की त्याला सोडून गेला, त्याला त्याच्या मांडीवर सुद्धा खेळू नये का, अशा प्रकारे यशोधरा आपलं दुःख त्या ठिकाणी व्यक्त करू लागली आणि त्या शुद्धोधन राजा, कारण शुद्धोधन राजाला सुद्धा ज्यावेळेस कळालं की आता त्याला असं वाटलं होतं की छन्न आणि कंठक हे सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणी वापस घेऊन येतील, परंतु त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि ते बिना राजपुत्राचे वापस आले, म्हणून तो सुद्धा मूर्छित होऊन जमिनीवर कोसळला. म्हणजे याचा अर्थ असा की संपूर्ण कपिलवस्तू नगरी ही सिद्धार्थ गौतम त्या नगरीतून वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पूर्ण नगरीवर एक दुःख असं कोसळलं आणि ते सर्व नगरी शोकसागरात बुडाली. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण छंद परतला आणि हा जो एक भाग होता आपला पहिला भाग या ठिकाणी आपला संपलेला आहे. आपण सर्वजण अतिशय शांत चित्ताने या आपल्या ग्रंथाचं श्रवण करत आहात. आपलं सर्वांचं तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतापाने आपलं सर्वांचं जय मंगल हो अशी मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.